गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहे। कोकणामध्ये जाणाऱ्यांना यंदाही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। रस्त्यांची अर्धवट कामं, रखडलेले उड्डाणपूल यामुळे थोड्याशा पावसामध्ये सुद्धा या रस्त्यावर पाणी साचतं। वडखळपासून लोणेपर्यंत प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो। या खड्डेमय प्रवासाला कोकणकर वैतागून गेलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे। अपूर्ण कामं, त्याचबरोबर उड्डाणपुलाची कामं सुद्धा बाकी आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे पाहायला मिळतात आणि या साचलेल्या पाण्यामधूनच या वाहन चालकांना इथून प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे कोकणकर वैतागून गेलेले आहेत। 1 महिन्याच्या अंतरावर आता गणपती आलेले आहेत आणि ह्या गणपतीमधील कोकणवासी ह्याच रस्त्यावरून जाणार आहेत। एक प्रकारे हा रस्ता नाही आहे, मुंबई गोवा हा हायवे नाही आहे। हे सरकारने इथल्या कोकणवासियांसाठी यमाला दिलेली एक प्रकारे सुपारी आहे। तर महामार्गाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। पाहूयात। यंदाच्या पावसात देखील मुंबई गोवा महामार्गाची पूर्ती दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। आता आपण आहोत पेण जवळच्या गडब या ठिकाणी आणि इथली रस्त्याची परिस्थिती काय बघतो आपण। या ठिकाणी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यातून वाहन चालकांना कसरत करत प्रवास करावा लागतो। हे खडी टाकून बुजवण्याचा प्रयत्न जो आहे तो महामार्ग विभाग असेल किंवा ठेकेदार यांच्याकडून केला जातोय। केवळ गडबच नव्हे तर महामार्गावर ठिकठिकाणी असे खड्डे पाहायला मिळतात। लोणेरे, नागोठणे तसेच कोलाड या ठिकाणी अशाच पद्धतीचे खड्डे आपल्याला पाहायला मिळतात। अधूनमधून हे खड्डे बुजवले जातात, मात्र पावसाच्या पाण्याने पुन्हा या ठिकाणी खड्डे तयार होत असतात। सध्या जर महामार्गाची परिस्थिती बघितली तर हे काम पूर्णपणे अर्धवट आहे। महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपुलांची कामं आहेत, तसेच नदीवरील पुलांची कामं देखील अर्धवट अवस्थेत असल्याचं पाहायला मिळते। गेली 14 वर्ष या महामार्गाचं काम सुरू आहे। या वर्षांमध्ये अनेकदा मंत्री किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल, इतर खात्याचे मंत्री असतील, त्यांनी या महामार्गाची पाहणी केली आणि प्रत्येक वेळी या महामार्गाच्या कामाची डेडलाईन देण्यात आली। कोकणवासी गेली 14 वर्ष या खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करतात। आता या कोकणवासियांच्या दुर्दैवाचा दशावतार केव्हा संपणार असा प्रश्न विचारला जात आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।